समीर, ऐक ना यश, माझ्याशी काही कामाचं बोलणार असेल ना तरच बोल. का असं? असंच. कामा व्यतिरिक्त काही बोलायचं असेल तर मग अपेक्षा करू नको की मी रिस्पॉन्ड करेन. गाडी थांबवा. काय झालं? गाडी का थांबवली अचानक? तुला काय करायचंय? म्हणजे तू आता म्हणालास ना कामात असेल तर बोलूया, नाही तर बोलायची गरज नाहीये. मग कशाला विचारतोय? ऐक यश, माझं ऐकून घे. इनफ. आजपर्यंत तुझंच ऐकत आलोय मी. आणि काय म्हणालास तू आजोबांसमोर की तू मित्र नाहीयेस, फक्त एम्प्लॉई आहेस? रिअली लाज नाही वाटत असं बोलताना? मी दाखवत नसलो ना समीर, तरी तुझ्या या बोलण्याचा खरंच त्रास होतो मला. आणि हे जे तुला मी सांगितलं ना की तू बॉस हो वगैरे, हे काय आम्ही उपकार नाही केलेले तुझ्यावर. यू डिझर्व इट. आणि हा सगळ्या नाटकाचा भाग असला तरी तुलाही माहिती आहे की आमच्या मनात तुझ्यासाठी कुठल्याही पोस्टपेक्षा किती मोठी जागा आहे. त्यामुळे परत जर का तू असं वागलास आणि बोललास ना, शपथ सांगतो सगळ्यांसमोर थोबाड फोडीन मी. काय बघतोय? अरे एरवी तू मला सांगतोस, आज मला तुला सांगायची वेळ आली. काय? जरा आजूबाजूला बघ ना, लोक बघतायत, कंट्रोल कर. अरे खड्ड्यात गेला रे कंट्रोल. अगदी हळू बोल यार, लोक बघतायत. तू आधी प्रॉमिस कर तू असं वागणार नाहीस म्हणून. गाडीत बसून करू. चल तू हात सोड, प्रॉमिस कर. ओके ओके ओके. प्रॉमिस, मी असं नाही वागणार. चल. आता कळलं तुला? तू जेव्हा असा चार चौघांसमोर वागत असतोस ना, तेव्हा माझी कशी गोची होते ती. त्यामुळे असं वागण्यात ना मी तुझ्याही पुढे जाऊ शकतो, लक्षात ठेव. हा गैरसमज आहे तुमचा यशवर्धन चौधरी. शक्यच नाही. लाज काढण्यात मी तुमच्यापेक्षा 100 पावलं पुढे आहे. शक्यच नाही. बघायचं तुला? काय करशील? चॅलेंज देतोय मला. काय करशील तू? अरे मेहरबान कदरदान यश इंडस्ट्रीज, जेवायसी इंडस्ट्रीजचे मालक यशवर्धन चौधरी घाबरतात, ते काळजी करतात, त्यांना वाईट वाटतं. काच खाली करा, काच खाली करा. चला ठमा काकू, जेवायचं ना? हो, भूक लागलीये. सगळं माहितीये मला, तुला कधी भूक लागते कधी नाही. तुझ्या सगळ्या सवयी पाठ झाल्यात मला. घड्याळ सुद्धा बघायला लागत नाही. चला ठेवा ते बाजूला, ये बस. काकू, तुम्ही पण जेवा ना माझ्यासोबत. अगं आज माझा निर्जळी उपवास आहे की नाही? तेव्हा मी पण आईसाठी निर्जळी उपास करते. का ग, हात का धरलास माझा? मी नाही खाणार, तुम्हीच तर म्हणता ना की मी मोठी झालीये म्हणून. मग मी माझ्या हाताने खा. अगं नको ना हट्ट करू. तू नीट खाल्लं नाहीस की आई ओरडेल की नाही मला. चल. नाही, मी खाणार माझ्या हाताने. काय हट्टीपणा करतेस बाई एक एक वेळ. बरं घे चल. खा. अगं खा ना. काकू, तुम्ही माझ्याकडे बघितलं तर मला जात नाही. काय बाई तुझं एक एक, रोज मीच तर भरवते ना, आणि मी असं पाहिलं तर जात नाही का तुला? काकू प्लीज. बरं ठीक आहे, जाते मी, पण ताट नीट स्वच्छ झालं पाहिजे. चल मी काकांना औषध देऊन येते. हा ऐक.
परी जेवली? हो मग. इतक्या लवकर? हो, खूप भूक लागली होती ना म्हणून फटाफट जेवली. मी तुला सांगितलं होतं की नाही, एक घास 32 वेळा चावला पाहिजे म्हणून. ठीक आहे काकू, उद्यापासून 32 वेळा घासते होते. म्हणून म्हणत होते मी भरवते सावकाश. बरं, मी आता जरा पडते हा. पण इकडे तिकडे कुठे जाऊ नको हं? हो काकू. आता मला खूप भूक लागली आहे, पण आईसाठी मी निर्जळी उपवास करणार ना. यश, डबा मी येते. डबा म्हणजे तू गेली होतीस कुठे आणि कुठे चाललीस आता घाई घाई? खूप उशीर झालाय मला ऑलरेडी. मी येते, खाली जाते तू ऑफिस. बस आधी, बस शांत पड. कुठे गेली होती? तुला जेव्हा वाटेल तेव्हा सांग की काय झालंय. बँकेत गेले होते. नोटीस आली आहे ना घरावर. लिलाव टाळण्याचा प्रयत्न करतीये. काय म्हणाले ते? ऐकत नाहीये. यश, मला खरंच कळत नाही मी काय काय आणि कसं कसं करू. तू खाल्लंयस काही? मला भूक नाही. नाही, थोडं खाऊन घे. आता फायनान्शियल रिपोर्टची मीटिंग आहे. उशिरा गेले तर बरं नाही दिसत. 5 मिनिटं अजून उशीर झाला तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, मी बघतो काय करायचं. तू खाऊन घे आधी. तू पण का? खा ना. हा शेफाली. मीटिंग सुरू होणार आहे, पटकन ये यार. असं पटकन आटपून जाऊया घरी. हो, आले. यश, मी नंतर जेवते.